नमस्कार. आज आपण एका अशा जादूच्या दुनियेत जाणार आहोत ना, जिथे अंधार आणि प्रकाश मिळून धमाल करतात. मग तयार आहात का एका एकदम मजेदार खेळासाठी? हा खेळ आहे सावल्यांचा. हो, बरोबर ओळखलत. सावल्या, त्या आपल्यासोबत खरं तर नेहमीच असतात. पण आपलं कधी लक्षच जात नाही त्यांच्याकडे, नाही का? मग चला, आज आपण त्यांचीच गंमत बघूया आणि त्यांच्यासोबत मनसोक्त खेळूया. अच्छा, एक गोष्ट सांगा. कधी उन्हात चालताना पाहिलंय का, की आपल्यासोबत अजून कोणीतरी चालत असतं? अगदी आपल्यासारखंच दिसणारं, पण काळ्या रंगाचं. कोण असेल बरं ते? अगदी बरोबर. ती आहे आपली सावली. कधी बघा, ती आपल्या पुढे पळते, तर कधी मागे येते. कधी एकदम उंचाच्या उंच होते, तर कधी अगदी चिमुकली. चला तर मग, आज याच आपल्या सावलीसोबत खेळायचंय. आणि सगळ्यात भारी गंमत काय आहे माहितीये? या खेळासाठी आपल्याला बाहेरून काहीच आणायचं नाहीये. आपल्या घरातल्याच अगदी सोप्या सोप्या वस्तू वापरून आपण हा खेळ खेळू शकतो. तर मग बघूया आपल्याला काय काय लागणार आहे. सगळ्यात आधी लागेल एक विजेरी, म्हणजे टॉर्च किंवा मोबाईलची लाईट चालेल. मग लागेल एक पांढरी शुभ्र भिंत आणि आपली आवडती खेळणी, म्हणजे एखादा चेंडू किंवा झाडाचं पान सुद्धा चालेल. आणि हो, बाहेर खेळायचा विचार असेल तर एक खडू घ्या सोबत. बस, झाली की नाही आपली तयारी? चला तर मग आपली पहिली गंमत सुरू करूया. सगळ्यात आधी आपण हेच बघूया की ही सावली तयार तरी कशी होते. सगळ्यात आधी काय करायचं, खोलीत थोडासा अंधार करायचा. आता टॉर्च घ्या आणि त्याचा प्रकाश सरळ भिंतीवर टाका आणि त्या प्रकाशाच्या बरोबर मध्ये आपला हात आणा. आता बघा बरं भिंतीवर काय दिसलं. अरे वा, तीच आहे आपल्या हाताची सावली. तर मग सावली म्हणजे नेमकं काय असतं? तर बघा, जेव्हा कोणतीही वस्तू प्रकाशाचा मार्ग अडवते, म्हणजे त्याच्या रस्त्यात येते, तेव्हा तिची एक गडद आकृती तयार होते आणि तिलाच आपण सावली म्हणतो. आहे की नाही विज्ञानाची कमाल? आता एक मस्त गंमत करायची. आपला हात आहे ना, प्रकाशासमोर तो जरा हलवून बघा. काय होतंय? तुमची सावली पण हलते का? अरे वा, बघा, आपली सावली आपल्यासोबत मस्त नाचायला लागलीये. ठीक आहे, आता अजून धमाल करूया. आता वेळ आहे आपल्या हातांची जादू दाखवायची. आपण आपल्या हातांनी भिंतीवर वेगवेगळे प्राणी तयार करणार आहोत. तयार आहात? चला, सगळ्यात आधी आपण एक छानसं पक्षी बनवूया. बघूया कसा बनतो तो. आपल्या दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांमध्ये असे अडकवा आणि बोटं एखाद्या पंखासारखी छान पसरवा. आता बघा बरं भिंतीवर. दिसला का एक सुंदर पक्षी? आणि तुम्ही जर बोटं हळूहळू हलवलीत ना, तर तो चक्क उडायलाही लागेल. वाह, पक्षी तर आपला मस्त उडाला. आता एक कुत्रा किंवा कोल्हा बनवून बघायचा का? हे तर अगदीच सोपं आहे. हाताची मूठ आवळायची आणि फक्त 2 बोटं अशी कानांसारखी वर करायची. बघा, भिंतीवर लगेच कुत्रा किंवा कोल्ह्याचं तोंड तयार झालं. आहे की नाही एकदम सोपं आणि मजेशीर? चला, आता या सावल्यांच्या खेळातली एक खरी जादू शिकायचीय. आपण आता हे बघणार आहोत की सावलीला आपल्या मनाप्रमाणे लहान किंवा मोठं कसं करता येतं. याचं रहस्य अगदी साधं आहे. कोणतीही वस्तू घ्या आणि ती विजेरीच्या म्हणजे लाईटच्या जवळ न्या. काय झालं? भिंतीवरची सावली एकदम मोठी झाली. करून बघाच ही जादू. बरं, आणि सावलीला लहान करायचं असेल तर? तेही तितकंच सोपं. तीच वस्तू विजेरीपासून दूर, म्हणजे भिंतीच्या जवळ घेऊन जा. बघा, सावली एकदम छोटीशी झाली की नाही? हीच तर आहे अंतर आणि आकाराची गंमत. तर मग या सगळ्या मजेशीर खेळातून आपण नक्की काय काय शिकलो? कारण हा फक्त एक खेळ नव्हता, नाही का? खेळता खेळता आपण नकळतपणे खूप काही शिकलो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण विज्ञानासारखं विचार करायला शिकलो, की अरे हो, प्रकाश अडवला की सावली तयार होते. आपण निरीक्षण करायला शिकलो, की वस्तू आणि तिची सावली कशी एकमेकांशी जोडलेली आहे. हातांनी वेगवेगळे प्राणी बनवताना आपण आपली कल्पनाशक्ती वापरली. आणि हो, वस्तू जवळ दूर नेल्यावर सावली लहान मोठी कशी होते हा फरकही आपण ओळखायला शिकलो. याचा अर्थ असा की या सावल्यांच्या साध्या खेळातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे एका नवीन नजरेने, म्हणजे कुतूहल आणि आश्चर्याने पाहायला शिकतो. खेळातून शिकण्याचा हा किती सुंदर आणि सोपा मार्ग आहे, नाही का? तर मग आता तुमची पाळी आहे. हा खेळ तुम्ही घरी नक्की करून बघा आणि आपल्या सावल्यांसोबत अशाच नवनवीन जादू करून बघा. चला तर मग, करूया सावल्यांची गंमत.